नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण गाई म्हशी हिटवर येत नाही किंवा मग त्या गाभण राहत नाही, हा जवळपास 90% शेतकऱ्यांना भेडसावणारी ही फार मोठी समस्या आहे। तर त्या समस्येतून कसं बाहेर निघायचं आणि आपल्या गाई म्हशींना कसं हिटवर आणायचं आणि ती कशी प्रेग्नेंट राहील, तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। तर गाई म्हशी हिटवर येत नाही किंवा मग त्या गाभण राहत नाही, हिटवर येतात परंतु गाभण राहत नाही, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे। तर मी ते फील्डवर जो मागील 20 वर्षापासून जो प्रयोग करतो किंवा मग जे फील्डवर मी काम करत आहे, तर माझ्या अनुभवातून किंवा मग मला ज्या गोष्टीचा रिझल्ट आलेला आहे, तर ती गोष्ट आज मी तुमच्या सोबत किंवा ती ट्रीटमेंट मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ही जी ट्रीटमेंट आहे आणि हा जो उपाय हा जर तुम्ही केला तर नक्कीच तुमची गाय 100% हिटवर सुद्धा येईल आणि गाभण सुद्धा राहते। तर त्यासाठी काय करायचं, तर सर्वात प्रथम आपल्या गाई म्हशीचं जे तर ते डिवर्मिंग करून घ्यायचं आहे। डिवर्मिंग हे चांगल्या कंपनीच्या डिवर्मरनी करून घ्यायचं। एक तर अल्बोमार किंवा मग एखाद्या चांगल्या कंपनीच्या डिवर्मरनी आपण आपल्या जनावरांचं डिवर्मिंग करून घ्यायचंय। त्यासोबतच आपण डिवर्मिंग करत असताना आपल्या जनावरांना लिव्हर टॉनिक देणं फार गरजेचं आहे, कारण कुठल्याही जंताचं औषध आपण आपल्या जनावरांना देत असताना त्या जंताचा औषधाचा थोडा का होईना पण परिणाम हा लिव्हरवर होत असतो। त्यासाठी आपण लिव्हर टॉनिक हे देणं फार गरजेचं आहे। तर त्यासाठी जंताचं औषध ज्यावेळेस देतात त्यावेळेस त्या दिवसापासून तर कमीत कमी 5 दिवस आपण आपल्या जनावरांना लिव्हर टॉनिक 5 ते 10 दिवसापर्यंत आपण आपल्या जनावरांना जे तर ते लिव्हर टॉनिक दिलं पाहिजे। तर आणि त्यासोबतच दुसरी गोष्ट, आपण आपल्या जनावरांना जो आहार देत आहे तो आहार सकस आहार असला पाहिजे। सकस म्हणजे काय, तर संपूर्ण आहार म्हणजेच कोरडा चारा किंवा वाळलेला चारा, हिरवा चारा आणि पशुखाद्य कोणत्या प्रकारे द्यायचं, कसं द्यायचं, त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेले आहे, ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता। तर हा संतुलित आहार द्यायचा आहे आणि त्यासोबतच मिनरल आणि व्हिटॅमिन्सच्या मार्केटमध्ये ज्या गोळ्या उपलब्ध आहे, ज्या मी स्वतः प्रिस्क्राईब करत असतो आणि बऱ्याच म्हणजे फील्डवर याचा खूप जबरदस्त रिझल्ट मी स्वतः घेतो, त्यामुळे मी हा प्रयोग तुमच्या सोबत शेअर करतोय। न्यूट्रिसॅक ऍडव्हान्स या ज्या बोलस आहे, तर या 7 गोळ्यांची एक स्ट्रीप येते किंवा मग एक बॉक्स मध्ये 7 गोळ्या येतात। तर या गोळ्यांचे जे आहे तर ते 7 गोळ्यांचे 3 पाकिट घेऊन यायचे आपण सुरुवातीलाच, म्हणजे 7 त्रिक 21 बोलस 7 गोळ्याचे 3 पाकिट घेऊन यायचे आणि डेली 1 गोळी आपण आपल्या गाईला आणि म्हशीला द्यायची आहे। गाईला किंवा म्हशीला तुमच्याकडे जे असेल ते, तर त्या गाई म्हशीला आपण डेली ही 1 गोळी 21 दिवसापर्यंत द्यायची आहे। आणि त्यासोबतच जे तर ते युट्रोव्हेट युट्रोव्हेटच्या गोळ्याचं 100 गोळ्याचं एक पाकिट मिळतं, तर ते 100 गोळ्याचं पाकिट आपण घेऊन यायचंय। तर ते 1 किंवा 2 पाकिट आपण आपल्या गाई म्हशींना देऊ शकतो। तर हे द्यायचं कसं, तर सकाळी 10 गोळ्या आणि संध्याकाळी 10 गोळ्या, अशा प्रकारे आपण ह्या 10 गोळ्या आपण डेली 1 ते 2 पाकिट आपण आपल्या गाई म्हशींना खाऊ घालायचंय। तर यामुळे होतं काय, तर ते मी तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस आपण डिवर्मिंग करतो त्यावेळेस आपल्या जनावरांच्या पोटातील सर्व जंत मरून जातात, बरोबर, आणि आपण जो आहार देतो तो त्यांना त्याचं जे ऑब्झर्व करण्याची जे त्यामुळे जनावर आपले त्याचा जो कस आहे किंवा मग त्यामधून जे मिळणारे घटक आहे ते ऑब्झर्व केले जातात, कारण जंत तर आपण अगोदरच त्यांचं डिवर्मिंग केलेलं आहे, त्यामुळे जंत तर काही जनावरांच्या पोटात नसतात, त्यामुळे त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते व्यवस्थित होतं। त्यासोबतच आपण ज्या न्यूट्रिसॅक ऍडव्हान्सच्या गोळ्या देणार आहे, त्यामुळे ज्या जनावरांच्या शरीरामध्ये असलेली
न्यूट्रिएंटची जी कमतरता आहे ती भरून निघते. म्हणजे कोणते कोणते, कॉपर असेल, झिंक असेल, मॅग्नेशियम, सेलेनियम यासारखे जे महत्वाचे जे घटक आहे, कॉपर, कोबाल्ट, मॅग्नेशियम, मॅग्नीज, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस हे जे मिनरल्स आहे, त्यासोबतच व्हिटॅमिन ए, डी, ई, त्यासोबतच बी असे भरपूर प्रमाणात याची व्हिटॅमिन ए सारखे भरपूर प्रकारचे व्हिटॅमिन या गोळ्यामध्ये आहे. तर त्यामुळे त्याचं जे तर ते कमतरता भरून निघते. आणि आपण ज्या युट्रोवेटच्या टॅबलेट देणार आहे, त्या युट्रोवेटच्या टॅबलेटमुळे आपल्या जनावरांची जी गर्भपिशवी तर ती व्यवस्थितरित्या स्वच्छ होणार आहे. म्हणजे त्यामध्ये जर इन्फेक्शन असेल थोडंफार तर ते सुद्धा त्या गोळ्यामुळे, युट्रोवेटच्या टॅबलेटमुळे जर तर ते क्युअर होतो किंवा मग ते व्यवस्थित होतं. आणि ही ट्रीटमेंट आपण सतत 21 दिवस करायची आहे. म्हणजे या गोळ्या 21 दिवस पहिले ज्यावेळेस डिवर्मिंग करणार त्यानंतर 3ऱ्या दिवसापासून आपण या न्यूट्रिसॅक ऍडव्हान्सच्या गोळ्या ज्या आहेत तर त्या कंटिन्यू 21 दिवस द्यायच्या. यामध्ये खंड पडता कामा नये. त्यासोबतच ज्या युट्रोवेट टॅबलेट आहे याचे 2 पाऊच, कमीत कमी 2 पाऊच आपण आपल्या जनावरांना दिले पाहिजे. या गोष्टी केल्यानंतर आपली गाय नक्कीच हिटवर येते. आणि जर हिटवर आली तर ती नक्कीच प्रेग्नेंट राहते. परंतु मी त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की कमीत कमी 2 पाऊच, 2 पाकिट म्हणजे कमीत कमी 7 गोळ्या तरी खाऊन झालेल्या पाहिजे जनावरांना. पूर्ण 14 दिवस आपण या गोळ्या दिलेल्या पाहिजे. त्यानंतरच हिटवर आल्यानंतरच आपण ती EI करायची. जर तुमची गाय जी आहे तर ती 1-2 समजा डिवर्मिंग केलं आणि 2-5 गोळ्या दिल्यानंतर जर हिटवर आली तर तेवढी हिट तिची सोडून द्यायची. आणि त्या हिट पासून तर पुढच्या हिट पर्यंत आपण कंटिन्यू गोळ्या द्यायच्या आहे. म्हणजे तुम्हाला एखादं पाकिट शिल्लक लागलं तरी काही हरकत नाही. परंतु तुमची गाय जी आहे तर ती 101% मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी स्वतः वापरलेला हा उपाय किंवा मग ही ट्रीटमेंट आहे तर 101% तुमची गाय गाभण राहणार, यात काही शंका नाही. परंतु जर तुमची कालवड असेल, ती पैलरू असेल तर तिची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. कारण ती जर मुळातच इनफर्टिलिटी मध्ये असली किंवा वांज असली तर तिला तुम्ही काही दिलं तरी ती गाभण राहू शकत नाही. त्यामुळे परंतु जर तुमची गाय एखादं वेत अगोदर तुमच्याकडे झालेलं आहे किंवा 1-2 वेताच्या गायी आहे, त्या जर तुमच्या हिटवर येत नाही आणि त्या जर प्रेग्नेंट राहत नाही तर त्यांना तुम्ही जर हा प्रयोग केला तर तुमची गाय 101% किंवा म्हैस 101% प्रेग्नेंट राहणार, यात काही शंका नाही. तर मी काही कुठल्या कंपनीची मार्केटिंग करत नाही किंवा मग प्रचार प्रसार करत नाही. परंतु मी स्वतः, कारण आता बरेच जे पशुपालक आहे आता हा व्हिडिओ बघत असतील, जे मी ज्यांच्याकडे जातो त्यांना सुद्धा माहिती आहे मी त्यांना काय प्रिस्क्राईब करत असतो. तुमची गाय जर रिपीट होत असेल तर मी त्यांना न्यूट्रिसॅक ऍडव्हान्सच्या बोलस मी त्यांना सतत म्हणजे नेहमी जेव्हापासून त्यांची जे कंपनीचे जे जेव्हापासून मला माहित झाली तेव्हापासून मी त्याच टॅबलेट मी वापरत असतो. आणि युट्रोवेट टॅबलेट आणि न्यूट्रिसॅक याचं कॉम्बिनेशन मी बऱ्याच वर्षापासून हे वापरतोय आणि त्याचा मला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आणि रिझल्ट येतोय म्हणजे मला नाही वाटत की माझ्या हातून याच्यानंतर ही ट्रीटमेंट केल्यानंतर एखादी गाय उलटली असेल किंवा एखादी म्हैस उलटली असेल. ही जर ट्रीटमेंट तुम्ही जर रेग्युलर व्यवस्थित दिली, अखंड दिली, म्हणजे खंड न पाडता 21 दिवस जर दिलं तर नक्कीच तुमची गाय म्हैस ही 100% 101% जी आहे तर ती प्रेग्नेंट सुद्धा राहते, यात काही शंका नाही. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नक्की कॉमेंट करत जा. आपण कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.